वेलकम डिपार्टमेंट ऑफ झूलॉजी गोपाळकृष्ण गोखले कॉलेज कोल्हापूर. सेमिस्टर नंबर 6 पेपर नंबर 13 आपण आजपासून स्टार्ट करणार आहोत. या पेपरचं नाव आहे डेव्हलपमेंटल बायोलॉजी ऑफ व्हर्टिब्रेट्स. तर ह्या पेपरमध्ये आपल्याला काय बघायचं आहे, तर ह्या पूर्ण पेपरमध्ये द डेव्हलपमेंट ऑफ दी व्हर्टिब्रेट्स. ओके, आता व्हर्टिब्रेट्स म्हणजे काय हे आपल्याला माहिती आहे की दोज विच इज कंटेनिंग द व्हर्टिबल कॉलम, की ज्याच्यामध्ये ॲट द एम्ब्रियॉनिक कंडिशन देर इज डेव्हलप द नोटोकॉर्ड आणि त्या नोटोकॉर्डचं कन्व्हर्जन हे व्हर्टिब्रामध्ये होत असेल. ओके, किंवा व्हर्टिबल कॉलममध्ये जर होत असेल तर इट इज नोन ॲज द व्हर्टिब्रेट्स. ओके, तर याच्यामध्ये पहा जो फायलम कॉर्डेटा आहे त्या फायलम कॉर्डेटामध्ये 3 सब फायलम्स आहेत. हे गेल्या वेळी आपण बघितलेलं आहे की त्याच्यामध्ये सेफॅलोकॉर्डेटा, इरोकॉर्डेटा आणि थर्ड सब फायलम जो आहे तो म्हणजे व्हर्टिब्रेटा. ओके, तर त्या व्हर्टिब्रेटामध्ये कोण येतं, तर त्याच्यामध्ये रेप्टाईल्स, बर्ड्स येतात, त्यानंतर मॅमल्स त्याच्यामध्ये येतात. ओके, तर ह्यांच्यामध्ये डेव्हलपमेंट कशी होते. आता रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये आपण जर बघितलं की त्याच्यामध्ये जो मेल असेल इट इज प्रोड्यूस द मेल गॅमेट दॅट इज द स्पर्म. फिमेल असेल तर इट इज प्रोड्यूस द फिमेल गॅमेट दॅट इज द एग. आणि त्या दोघांचं फ्युजन होतं, इट इज नोन ॲज द फर्टिलायझेशन. आणि फ्युजन झाल्यानंतर तिथं एक सेल तयार होते, त्याला झायगोट म्हटलं जातं. त्या झायगोटमध्ये डेव्हलपमेंट होते. ओके, म्हणजे त्या झायगोट जे आहे त्या झायगोटचं डिव्हायडेशन व्हायला लागतं, त्याला क्लिव्हेज म्हटलं जातं. क्लिव्हेज होऊन एक बॉल लाईक स्ट्रक्चर तयार होतं, इट इज नोन ॲज द मोरुला. आणि त्या मोरुलापासून ब्लास्टुला तयार होतो, ब्लास्टुलापासून गॅस्टुला तयार होतो आणि गॅस्टुलाची डेव्हलपमेंट होऊन तिथे एम्ब्रिओ तयार होतं. ओके, आणि एम्ब्रिओची ग्रोथ होते, नंतर त्याचं प्रॅच्युरेशन होतं. ओके, आणि न्यू इंडिव्हिज्युअलला बर्थ दिली जाते. ओके, आता हे गॅमेट तयार झाल्यापासून पूर्ण बर्थ होईपर्यंत त्याच्यामध्ये कशी डेव्हलपमेंट होते, प्रत्येक स्टेप ह्या कशा होतात इन अ व्हर्टिब्रेट्समध्ये. ओके, सगळ्या व्हर्टिब्रेट्समध्ये म्हणजे रेप्टाईल, बर्ड्स आणि मॅमल्समध्ये कशी होणार आहे, त्याच्यामधल्या ज्या स्टेप्स आहेत त्या आपल्याला ह्या पूर्ण पेपरमध्ये पाहायच्या आहेत. ओके, त्याचा सिलेबस वगैरे काय आहे ते तुम्हाला PDF मधून सेंड केलं जाईल, त्यावेळी तुम्ही ते बघा. आपण आता डायरेक्टली जो काही डेव्हलपमेंटल बायोलॉजी ऑफ व्हर्टिब्रेट्स हा पेपर आहे तो पेपर ह्याच्यामध्ये स्टार्ट करणार आहोत. ओके, तर पहिल्यांदा आपण थोडंसं इंट्रोडक्टिव्ह पार्ट बघूया. व्हॉट इज द डेव्हलपमेंटल बायोलॉजी. तर डेव्हलपमेंटल बायोलॉजी इट इज ऑल्सो नोन ॲज द एम्ब्रिओलॉजी. ना व्हॉट इज मीन्स बाय द एम्ब्रिओलॉजी. आता याच्यामध्ये पहा की 2 वर्ड्स आहेत एम्ब्रिओलॉजी. एक आहे तो म्हणजे एम्ब्रिओ आणि लॉजी. ओके, तर लॉजी मीन्स स्टडी. तर इट इज द ब्रांच ऑफ झुलॉजी. झुलॉजीची ही एक ब्रांच आहे एम्ब्रिओलॉजी विच डील्स विथ द स्टडी ऑफ द एम्ब्रिओज अँड देअर डेव्हलपमेंट. ओके, तिथं एम्ब्रिओ जे असणार आहे फर्टिलायझेशन झाल्यानंतर जो झायगोट तयार होतो त्या झायगोटमध्ये डेव्हलपमेंट होऊन जो एम्ब्रिओ तयार होईल त्या एम्ब्रिओचा स्टडी केला जातो. ओके, त्याचबरोबर त्याची डेव्हलपमेंट कशी होते रिलेटेड टू दी फॉर्मेशन, ग्रोथ अँड डेव्हलपमेंट ऑफ दी एम्ब्रिओ. ओके, एम्ब्रिओची डेव्हलपमेंट कशी होते त्याचं स्टडी करणारं झुलॉजीची एक ब्रांच आहे, तर त्याला एम्ब्रिओलॉजी म्हटलं जातं. ओके, आता ह्या एम्ब्रिओलॉजीमध्ये काय काय स्टडी केलं जातं आणि हे कुठून स्टार्ट होतं पहा. हे स्टडी करण्याचं इट इज स्टार्ट फ्रॉम द फॉर्मेशन ऑफ दी गॅमेट्स. ओके, गॅमेट्स तयार झाल्यापासून म्हणजे आता इथे पहा एम्ब्रिओ तयार होण्यासाठी काय पाहिजे की तिथं झायगोट पाहिजे. आणि झायगोट कोणापासून तयार होणार आहे, मेल गॅमेट आणि फिमेल गॅमेटपासून. पण ते मेल गॅमेट आणि फिमेल गॅमेट हे मेल पॅरेंट आणि फिमेल पॅरेंटमध्ये कशा पद्धतीनं तयार होतात, त्याच्यामध्ये कुठली प्रोसेस आहे ते त्याच्यामध्ये स्टडी केलं जातं. ना हाऊ द फर्टिलायझेशन. आता फर्टिलायझेशन पहा वेगवेगळ्या ॲनिमल्समध्ये वेगवेगळ्या टाईपनी होतं. फॉर एक्झाम्पल त्याच्यामध्ये 2 टाईपचे फर्टिलायझेशन होतात. एक आहे ते म्हणजे इंटरनल फर्टिलायझेशन आणि एक्सटर्नल फर्टिलायझेशन. फॉर एक्झाम्पल फ्रॉग पहा किंवा त्याच्यामध्ये जर आपण फिश बघितले. ओके, फ्रॉग आणि फिश जे आहेत त्यांचे जे एग्ज आहेत ते एग्ज हे वॉटरमध्ये रिलीज केले जातात पाण्यामध्ये. ओके, जी फिमेल असेल ते फिमेल पाण्यामध्ये एग रिलीज करते आणि जो मेल आहे त्या एगच्या वरती फिश असेल किंवा मेल फिश असेल किंवा मेल त्याच्यामध्ये फ्रॉग असेल त्या रिलीज केलेल्या एगच्या वरती जे स्पर्म रिलीज करतो आणि त्यांचं फर्टिलायझेशन हे पाण्यामध्येच होतं.
आणि पाण्यामध्येच त्यांची डेव्हलपमेंट होते, नवीन इंडिव्हिज्युअल त्याच्यामध्ये तयार केले जातात. ओके, पण ती सगळी पूर्ण डेव्हलपमेंट आहे ती बॉडीच्या बाहेर होते, बॉडीच्या आतमध्ये त्याची डेव्हलपमेंट होत नाही. ओके, पाण्यामध्ये डेव्हलपमेंट होते. बट इफ यू कन्सिडर दी बर्ड्स असतील किंवा जर समजा आपण मॅमल्स जर त्याच्यामध्ये बघितले, बऱ्यापैकी इंटरनल फर्टिलायझेशन होता. म्हणजे जे स्पर्म्स आहेत ते फिमेल रिप्रोडक्टिव्ह ट्रॅक जो असेल त्या फिमेल रिप्रोडक्टिव्ह ट्रॅकमध्ये रिलीज केले जातात. तिथं त्यांचं फर्टिलायझेशन होतं आणि पूर्ण डेव्हलपमेंटसुद्धा ते त्यांच्या बॉडीच्या आतमध्ये होते. ओके, तर हे फर्टिलायझेशन कसं होतं वेगवेगळ्या ऑर्गॅनिझममध्ये ते आपल्याला डिटेलमध्ये ह्याच्यामध्ये आहे ते आपण त्या पॉईंटमध्ये बघूया. आता इथं एम्ब्रिओलॉजीमध्ये त्या फर्टिलायझेशनचा स्टडी केला जातो. त्यानंतर फॉर्मेशन ऑफ दी झायगोट. ओके, झायगोट कसा तयार होतो, झायगोट तयार होत असताना मेल गॅमेट मधला कुठला पार्ट आणि फिमेल गॅमेटमधला कुठला पार्ट त्याच्यामध्ये फ्यूज केला जातो ते आपल्याला ह्याच्यामध्ये स्टडी करता येतं. त्यानंतर डेव्हलपमेंट ऑफ दी एम्ब्रिओ. आता झायगोट तयार झाल्यानंतर जो काही एम्ब्रिओ कसा डेव्हलप होतो त्याच्यामध्ये कुठल्या कुठल्या स्टेप्स आहेत ते सुद्धा एम्ब्रिओलॉजीमध्ये स्टडी केलं जातं. आणि एम्ब्रिओ तयार झाल्यानंतर दी बर्थ ऑफ दी एम्ब्रिओची बर्थ कशी होते. आता बर्थ ही वेगवेगळ्या टाईपनी होते. फॉर एक्झाम्पल जर आपण त्याच्यामध्ये जर समजा फिश असतील किंवा ॲम्फिबिया असतील पहा, यांच्यामध्ये जर आपण बघितलं त्यांच्यामध्ये जे एगमधून हॅच होणार आहे ते पाण्यामध्ये होतात. ओके, तर ते त्यांचे जे ॲडल्ट्स आहेत आणि ते हॅच होणारे नवीन इंडिव्हिज्युअल जे आहेत त्यांच्यामध्ये काहीमध्ये सेम असतात, म्हणजे ॲडल्ट्स आणि न्यूली हॅच झालेले जे काही एम्ब्रिओ आहेत ते एकसारखे असतात, तर काहींच्यामध्ये हे वेगवेगळे असतात. ते आपण पुढे बघूया. ओके, तर पहा की काही इंडिव्हिज्युअल्समध्ये जे हॅचिंग आहे ते बॉडीच्या बाहेर होतं, तर काहींच्यामध्ये प्रॅच्युरेशन होतं, म्हणजे मुलांना जन्म दिला जातो. फॉर एक्झाम्पल मॅमल्स पहा, मॅमल्स हे बऱ्यापैकी जे आहेत तर त्याच्यामध्ये मुलांना जन्म दिला जातो. पण जर आपण बर्ड्स वगैरे पहा, बर्ड्स जे आहेत ते एग्ज ले करतात, अंडी घालतात. त्या अंड्याच्या आतमध्ये त्यांची डेव्हलपमेंट होते आणि त्या अंड्यामधून बाहेर हॅचिंग केलं जातं. ओके, ते कसं होतं म्हणजे प्रत्येक इंडिव्हिज्युअलमध्ये जे फिटस जो असेल किंवा जो काही तिथे असणारा एम्ब्रिओ आहे तो हॅच कसा होतो किंवा प्रॅच्युरेट कसा होतो त्याचंसुद्धा स्टडी ह्या एम्ब्रिओलॉजीमध्ये केलं जातं. ओके, त्यानंतर द ह्युमन एम्ब्रिओनिक अँड द फिटल डेव्हलपमेंट. आता ह्याच्यामध्ये कशी होते तर आपण नॉर्मली जर बघितलं ज्यावेळी फर्टिलायझेशन होतं, फर्टिलाइज झालेलं जे एग आहे इट इज नोन ॲज द झायगोट. ओके, त्याला झायगोट म्हटलं जातं. त्या झायगोटमध्ये डिव्हायडेशन व्हायला लागतं, म्हणजे एक सेलचे 2 सेल तयार होतात, 2चे 4, 4चे 8, 8चे 16, 16चे 32, 32चे 64, अशा पद्धतीनं त्यांचा जो नंबर आहे तो नंबर वाढत जातो. आता ज्यावेळी 16 स्टेज किंवा 32 स्टेज 16 सेल्स ज्यावेळी असतील किंवा 32 सेल ज्यावेळी असतील त्यावेळी पहा एक सेलचा असा बॉल लाईक स्ट्रक्चर तयार होतं, म्हणजे सॉलिड बॉल जसा आहे तसं स्ट्रक्चर तयार होतं. इट इज नोन ॲज द मुरुला. ओके, त्याला मुरुला म्हटलं जातं. मुरुलाचं कन्व्हर्जन हे ब्लास्टुलामध्ये होतं. आता ब्लास्टुलामध्ये होत असताना पहा की तिथे काय झालेलं आहे, मध्ये इथे एक कॅव्हिटी तयार व्हायला लागते आणि सगळ्या ज्या सेल्स आहेत ते पेरिफेरीला अरेंज व्हायला लागतं, त्याला ब्लास्टुला म्हटलं जातं. आतमधली जी कॅव्हिटी आहे त्याला ब्लास्टोसील कॅव्हिटी म्हटलं जातं. ते हॅलो कॅव्हिटी नाही आहे, त्याच्यामध्ये फ्लुईड प्रेझेंट असतं. इट इज नोन ॲज ब्लास्टोसील फ्लुईड म्हटलं जातं. ते प्रत्येक स्ट्रक्चर जे आहे ते पुढं आपल्याला येणार आहे, त्यावेळी आपण ते व्यवस्थितपणे बघूया. तर त्याचं कन्व्हर्जन हे ब्लास्टुलाचं कन्व्हर्जन ग्लास्टुलामध्ये. तुम्ही एक ऐकलेलं असेल पहा की 3 जर्म लेयर्स. ओके, आता ज्यावेळी ब्लास्टुलामधल्या ज्या सेल्स आहेत त्या अरेंज होतात आणि अरेंज होत असताना 3 लेयरमध्ये अरेंज होतात. दिस इज नोन ॲज द जर्म लेयर्स. त्यांना जर्म लेयर्स म्हटलं जातं. ते जर्म लेयर्स आपल्याला माहीत असतील पहा, एक म्हणजे एक्टोडर्म, एंडोडर्म आणि मिसोडर्म. आणि त्या एंडो आणि मिसोडर्मपासून होल बॉडी पार्ट्स, म्हणजे बॉडीचे सगळे ऑर्गन्स असतील, पार्ट्स असतील, ते सगळे त्यापासून तयार केले जातात. ओके, दॅट इज द ब्लास्टुलानंतर मग पुढे त्याच्यामध्ये मॉर्फोजेनेसिस व्हायला लागतं. ओके, पुढची जी स्टेप आहे ते म्हणजे डेव्हलपमेंट ऑफ दी एम्ब्रिओ किंवा त्याला मॉर्फोजेनेसिस म्हटलं जातं. म्हणजे वेगवेगळे ऑर्गन्स असतील किंवा बॉडीचे जे काही सगळे टिश्यू आहेत ते टिश्यू डेव्हलप व्हायला लागतात आणि टिश्यू डेव्हलप होऊन असा एक मॅच्युअर एम्ब्रिओ त्याच्यामध्ये तयार होतो. आणि तयार झालेला जो मॅच्युअर एम्ब्रिओ आहे तो प्रॅच्युरेट केला जातो किंवा इट इज गिव्हिंग द बर्ड्स असतील तर त्याच्यामध्ये एग जे आहेत त्या एग्जमधून तो हॅच होतो. ओके, बाहेर त्याच्यामध्ये हॅच केलं जातं. त्यानंतर
आता याच्यामध्ये पहा जे काही डेव्हलपमेंट आहे, जर आपण इन सम लोअर ॲनिमल्समध्ये जर आपण बघितलं, फॉर एक्झाम्पल त्याच्यामध्ये इन्सेक्ट्स असतील किंवा जे काही एग अंडी घालणारे जे आहेत बऱ्यापैकी याच्यामध्ये इन्सेक्ट्स जर आपण बघितले, कारण जर समजा काही इकॅनोडर्म फायलममधले जर काही आपण बघितले, ओके, ह्यांच्यामध्ये काय केलं जातं की एग ले केलं जातं आणि त्या एग्जमध्ये देर इज द योक जो असणार आहे तो व्हेरी लेस अमाऊंटमध्ये. ना व्हॉट इज मीन्स बाय द योक म्हणजे काय, तर जर समजा आपण कोंबडीचं अंडं घेतलं, चिकनचं अंडं जर घेतलं, ओके, तर त्याच्या आतमध्ये बघा 2 पार्ट्स असतात. एक आपण त्याला पांढरा बल्क म्हणतो आणि एक असतो तो म्हणजे पिवळा बल्क. ओके, तर जो पिवळा बल्क असतो त्याला योक म्हटलं जातं आणि जो योकचं मेन फंक्शन आहे ते म्हणजे काय की जे डेव्हलप होणारा जो एम्ब्रिओ आहे पुढे त्याला फूड प्रोव्हाइड करण्याचं काम हे योक करतं. ओके, तर आता जर आपण लोअर ॲनिमल जर बघितले, फॉर एक्झाम्पल त्याच्यामध्ये जे इन्सेक्ट्स आहेत त्यांचं इन्सेक्टचं एग जर बघितलं, इट इज व्हेरी स्मॉल, एकदम स्मॉल असतं, खूप छोटं असतं. आणि जर छोटं एग जर असेल तर त्याच्यामध्ये असणारा जो काही योकचा कंटेंट आहे तो कमी असतो. ओके, त्यामुळं तिथे एम्ब्रिओची पूर्ण डेव्हलपमेंट होत नाही. ओके, त्यामुळं देर इज डेव्हलप इन टू द लार्वा, त्या एग्जमधून लार्वा बाहेर येतो. तर पहा, इन सम लोअर ॲनिमल्स द अमाऊंट ऑफ योक इट इज लेस इन द एग सो दॅट एम्ब्रिओ हॅचेस अर्लियर स्टेजेस ऑफ द डेव्हलपमेंट. म्हणजे एम्ब्रिओची पूर्ण डेव्हलपमेंट होत नाही आणि तिथे थोडी डेव्हलपमेंट होऊन हॅच होतं आणि देर इज नोन ॲज द लार्वा. ओके, त्याला लार्वा म्हटलं जातं. आता फॉर एक्झाम्पल देर इज द वन इन्सेक्ट आहे. फॉर एक्झाम्पल आपण युजली बघूया की बटरफ्लाय आहे. बटरफ्लाय ज्यावेळी एग्स ले करतात, ते छोटंसं एग असतं पहा, ते ले होतं इन द लिप्सवरती किंवा पानं जी असतात त्या पानावरती ते ले केलं जातं. ले केल्यानंतर त्याच्यामधून एक असा लार्वा बाहेर येतो पहा. इट इज नोन ॲज द कॅटरपिलर्स. ओके, त्यांना कॅटरपिलर्स म्हटलं जातं. ओके, ना त्या कॅटरपिलरमध्ये नंतर डेव्हलपमेंट होते आणि डेव्हलपमेंट होऊन त्या कॅटरपिलरचं कन्व्हर्जन म्हणजे एक लार्वा, त्यानंतर त्याचा पिपा तयार होतो आणि पिपामध्ये डेव्हलपमेंट होऊन मग तिथं ॲडल्ट तयार होतं. आता जो तयार होणारा जो कॅटरपिलर आहे किंवा लार्वा जो आहे, इट इज नॉट एक्झॅक्टली सिमिलर टू दी अडल्ट्स. ओके, इथे अडल्ट्स आहे पहा, त्या अडल्टसारखं म्हणजे जसं फुलपाखरू दिसतं त्या फुलपाखरूसारखंच नाही दिसत. ओके, तर त्याचं बॉडी मॉर्फॉलॉजी जर आपण बघितली, बॉडी कॅरेक्टर जर बघितले, ते वेगळे आहे. ओके, पूर्णपणे वेगळे आहे. ओके, असेसुद्धा त्याच्यामध्ये डेव्हलपमेंट होऊ शकते. फॉर एक्झाम्पल इन द कॅटरपिलर्स ऑर दी इन्सेक्ट्समध्ये. ओके, त्यानंतर इन द सम ॲनिमल्स, जर काही ॲनिमल्समध्ये जर आपण बघितले, देर इज फ्रॉम द व्हेरियस इंटरमिडिएट स्टेजेस, भरपूर असे इंटरमिडिएट स्टेजेस तयार होतात. फॉर एक्झाम्पल लार्वा जी आहे त्या लार्वामध्ये भरपूर मेटामॉर्फोसिस होता, म्हणजे चेंजेस होता. फॉर एक्झाम्पल आता याच्यामध्ये पहा की इट इज द डेव्हलपमेंट ऑफ दी फ्रॉगची डेव्हलपमेंट आहे. आता फ्रॉग जर आपण बघितला, जो काही फ्रॉग असेल तो फ्रॉग इट इज ले द एग्स ॲट द वॉटर, पाण्यामध्ये एग्ज ले करतो. पाण्यामध्ये एग्ज ले केल्यानंतर त्याच्यामध्ये डेव्हलपमेंट होते आणि लार्वी बाहेर येतात. त्या लार्वीचं कन्व्हर्जन हे टॅडपोलमध्ये होतं. ओके, आता इथे पहा की हे सगळे टॅडपोल्स आहेत, त्या टॅडपोल्समध्ये चेंजेस व्हायला लागतात. ओके, ते चेंजेस होऊन तिथं जो काही ॲडल्ट फ्रॉग आहे त्या ॲडल्ट फ्रॉगसारखी कंडिशन त्याच्यामध्ये तयार होते. आता ज्यावेळी हे टॅडपोल्स आहेत, हे जर टॅडपोल्स आपण ह्याच्यामध्ये जर बघितले तर त्या टॅडपोलमध्ये पहा देर इज प्रेझन्स ऑफ दी टेल आहे, पण ॲडल्ट जर आपण बघितला तर त्या ॲडल्टमध्ये टेल नाही आहे. ओके, तर ज्यावेळी टेल ही पूर्णपणे रिजनरेट होते. आता टॅडपोलची जी पूर्ण डेव्हलपमेंट आहे ती सगळी डेव्हलपमेंट ही पाण्यामध्ये होते आणि पाण्यामध्ये मेटामॉर्फोसिस होत असताना त्याची जी टेल आहे ती टेल पूर्णपणे निघून जाते आणि ज्यावेळी पूर्णपणे टेल त्याची निघून जाते तो ॲडल्ट्स फॉर्म होतो आणि तो ॲडल्ट पाण्यामधून बाहेर येतो. म्हणजे जे काही पाण्याचं डबकं असेल त्या डबक्यामधून तो बाहेर यायला लागतो. पण तोपर्यंत पूर्ण डेव्हलपमेंट होईपर्यंत तो कुठे असतो तर पाण्यामध्येच असतो, वॉटरमध्येच त्याची पूर्ण डेव्हलपमेंट होते. ओके, ना in higher vertebrates as like the reptiles, birds and mammals, the egg are richly supplied with a yolk. ओके, त्याच्यामध्ये भरपूर मोठ्या प्रमाणात यॉक आहे. ओके, तर पहा की जर समजा इफ देर इज द चिकन
एग आहे आणि त्या चिकन एगमध्ये मोठ्या प्रमाणात यॉक असतं. यॉक जे आहे ते मोठ्या प्रमाणात असल्यामुळं जे डेव्हलप होणारं जे काही एम्ब्रिओ आहे त्याला सफिशियंट फूड मटेरियल मिळतं की पूर्ण त्याची बॉडीची डेव्हलपमेंट होईपर्यंत किंवा एम्ब्रिओ जो आहे तो पूर्ण मॅच्युअर होईपर्यंत. ओके, त्यामुळं जो एम्ब्रिओ आहे तो पूर्ण मॅच्युअर होतो आणि मॅच्युअर झाल्यानंतर इट इज ॲज सिमिलर टू दी ॲडल्ट्स, म्हणजे त्यांचे जे ॲडल्ट्स होते म्हणजे त्यांचे जे पॅरेंट्स होते, ओके, मदर असेल किंवा फादर असेल त्याच्यासारखेच ते दिसायला लागतात. पण त्याची साईज कशी असते? कमी असते. ओके, फक्त साईज त्याच्यामध्ये कमी असते. द एम्ब्रिओ कंटिन्युअस डेव्हलप अंटील दे अटेन फ्रॉम रिझेम्बलिंग द ॲडल्ट्स. ओके, ॲडल्टसारखे दिसतील. फॉर एक्झाम्पल चिक्स ऑफ दी बर्ड्स किंवा फिटसेस ऑफ दी मॅमल्स. ओके, मॅमल्स जे आहेत पहा, मॅमल्समध्ये जर आपण बघितलं प्रॅच्युरेशन होतं. ओके, प्रॅच्युरेशन झाल्यानंतर जे एम्ब्रिओ प्रॅच्युरेट होणार आहे किंवा जे बेबी तयार होणार आहे ते त्यांच्या ॲडल्टसारखंच असतं, फक्त साईज त्यांची जी आहे ती कमी असणार आहे. व्हॉट इज द स्कोप ऑफ एम्ब्रिओलॉजी? आता हा एम्ब्रिओलॉजीचा स्टडी हा कशासाठी केला जातो पहा. टू अंडरस्टँड द डिटेल्स ऑफ ऑन्टोजेनिक डेव्हलपमेंट ऑफ द ॲनिमल्स. अँटोजेनी म्हणजे इट इज द स्टडी ऑफ डेव्हलपमेंट ऑफ दी एम्ब्रियॉनिक ऑर दी एम्ब्रियॉनिक डेव्हलपमेंट, की ज्या सायन्समध्ये किंवा झुलॉजीची एक ब्रांच आहे की ज्याच्यामध्ये एम्ब्रियॉनिक डेव्हलपमेंटचा स्टडी केला जातो, त्याला अँटोजेनी म्हटलं जातं. ओके, ती एम्ब्रियॉनिक डेव्हलपमेंट हे प्रत्येक ॲनिमल्समध्ये कशी होते त्याचा स्टडी ह्याच्यामध्ये केला जातो. त्याचबरोबर द बेसिक इन्फॉर्मेशन ऑफ दी फिजिओलॉजी किंवा एजिंग असेल, जेनेटिक्स, सेक्स डिटर्मिनेशन, डिसीज, ऑर्गॅनिक इव्हॉल्युशन, त्यानंतर कंजेनायटल मालफॉर्मेशन म्हणजे जन्मजात असणारे जे विकार आहेत, ओके, ज्या काही वृद्धी आहेत जन्मजात म्हणजे जन्मापासून असणारे त्यांचा स्टडी केला जातो. त्यानंतर कॅन्सर असेल, इम्प्रूव्हिंग द ब्रीड्स ऑफ डोमेस्टिक ॲनिमल्स. ओके, एखादे ॲनिमल्स असतील तर त्यांच्यापासून हायब्रिड तयार करायचे असतील तर ते तयार करण्यासाठी सुद्धा त्याचा स्टडी केला जातो. त्यानंतर कंट्रोलिंग पेस्ट अँड व्हेक्टर्स. ओके, जे पेस्ट्स आहेत, ओके, इन्सेक्ट्स पेस्ट असतील किंवा अदर कुठलेही ॲनिमलचे पेस्ट असतील तर ते पेस्ट कसे कंट्रोल केले जातात किंवा त्याचबरोबर व्हेक्टर्स की जे डिसीज ट्रान्सफर करणार आहेत, फॉर एक्झाम्पल मॉस्किटो वगैरे आहे तर त्यांची कंट्रोलिंग करत असताना फॉर एक्झाम्पल मॉस्किटो पहा, मॉस्किटोचा कंट्रोल करायचा असेल तर त्याची लाईफ सायकल कशी आहे ते पूर्ण स्टडी करायला पाहिजे की कुठल्या स्टेजमध्ये त्याला कंट्रोल करायला पाहिजे ते व्यवस्थितपणे त्याच्यामध्ये समजतं. त्यानंतर सम लेटेस्ट टेक्नॉलॉजी पण ह्याच्यामध्ये डेव्हलप झालेले आहेत. फॉर एक्झाम्पल टेरॅन्टोनोजेनेसिस. ओके, त्यानंतर टेस्ट ट्यूब बेबीज असेल, क्लोनिंग असेल किंवा पेस्ट कंट्रोल आहे, अशा ॲडव्हान्स टेक्निकसुद्धा त्याच्यामध्ये आता इन्व्हॉल्व झालेल्या आहेत एम्ब्रिओलॉजीमध्ये. ओके, तर त्यानंतर याच्यामधला पहिला युनिट आहे पहा, युनिट नंबर 1 गॅमेटोजेनेसिस. त्याच्यामधला पहिला पॉईंट आहे तो म्हणजे टाईप्स ऑफ एग. त्यानंतर फर्टिलायझेशन म्हणजे काय, त्यानंतर त्याचे टाईप्स आणि प्रोसेस ऑफ फर्टिलायझेशन हे कसं होतं ते आपल्याला डिटेलमध्ये बघायचं आहे. त्यानंतर टाईप्स ऑफ दी क्लिवेज. ओके, पहिल्यांदा आपण याच्यामध्ये टाईप्स ऑफ एग जे आहे ते एग त्याच्यामध्ये बघूया. ओके, ना व्हॉट इज मीन्स बाय द एग. एग म्हणजे काय, तर एग म्हणजे एनिमल रिप्रोडक्टिव्ह बॉडी कन्सिस्टिंग ऑफ द ओहम टुगेदर विथ अ न्यूट्रिटिव्ह अँड प्रोटेक्टिव्ह एन्व्हॉलप. ओके, आता ह्याच्यामध्ये पहा, जर मोस्टली आपण ऑर्गॅनिझम जर बघितले किंवा मॅमल्स असतील किंवा बर्ड्स असतील किंवा रेप्टाईल्स असतील त्याच्यामधला जो फिमेल इंडिव्हिज्युअल आहे ते दॅट फिमेल इंडिव्हिज्युअल इट इज प्रोड्यूस द एग ऑर दी ओहम तयार करतं की विच इज फ्यूज विथ अ स्पर्म. ओके, ते स्पर्मबरोबर फ्यूज होईल आणि तिथं झायगोट तयार होईल आणि झायगोट तयार होऊन त्याची पुढची डेव्हलपमेंट होईल, एम्ब्रिओ तयार होईल आणि एम्ब्रिओपासून नवीन इंडिव्हिज्युअल तयार होणार आहे. ओके, आता इथे जे काही ओहम तयार केलं जातं किंवा जो काही उसाइट्स आपण त्याला म्हणतो रिप्रोडक्टिव्ह फेजमध्ये इन द फिमेलच्या, तर इट इज नोन ॲज द एग. आता जे एग आहे त्या एगमध्ये आतमध्ये जर आपण बघितलं न्यूट्रिटिव्ह टिश्यू असतो पहा. न्यूट्रिटिव्ह टिश्यू म्हणजे फूड प्रोव्हाइड करणारं, जे काही डेव्हलप होणारं जो काही पुढे एम्ब्रिओ आहे त्या एम्ब्रिओला फूड देण्यासाठी, ओके, त्याला फूड प्रोव्हाइड करण्यासाठी किंवा अर्ली एम्ब्रिओनिक डेव्हलपमेंट होत असताना जे काही एनर्जी लागणार आहे, फूड लागणार आहे ते प्रोव्हाइड करण्यासाठी त्याच्यामध्ये स्टोअर्ड फूड मटेरियल असतं. फॉर एक्झाम्पल इन अ चिकन हेन. ओके, चिकन हेनचं जे एग असेल त्याच्यामध्ये बघा आतमध्ये मोठ्या प्रमाणात योक असतं
आणि त्या योगचं मेन फंक्शन काय की डेव्हलप होणारं जे चिक आहे, ओके, जे छोटं पिल्लू आहे त्याला काय करणं, फूड प्रोव्हाइड करणं किंवा मोठ्या प्रमाणामध्ये अर्ली एम्ब्रियॉनिक डेव्हलपमेंटमध्ये सपोर्ट करणं, ते त्याचं मेन फंक्शन असतं. त्याचबरोबर आता काही जे एग्ज आहेत त्या एग्समध्ये जर आपण बघितलं हार्ड प्रोटेक्टिव्ह कव्हरिंग असतं. फॉर एक्झाम्पल इन चिकन एग पहा, ओके, कोंबडीचं अंडं जर बघितलं त्याच्यावरती पहा एक असं प्रोटेक्टिव्ह कव्हरिंग असतं, त्याला सेल म्हटलं जातं. ओके, सेलने आत जे काही सगळं मटेरियल आहे त्याला प्रोटेक्शन केलं जातं. आणि त्या एग्जमध्ये एक अशी कॅपॅसिटी असते की जे पूर्ण काय करू शकतं, नवीन इंडिव्हिज्युअल जो आहे किंवा नवीन ऑफस्प्रिंग त्याच्यामध्ये तयार करण्याची कॅपॅसिटी असते. ओके ना, आता याच्यामध्ये पहा जे काही एग जे आहे ते एग प्रत्येक आपण फायलममध्ये जर आपण बघितलं क्लासेसमध्ये लाईक द रेप्टिलिया, बर्ड्स आणि मॅमल्समध्ये प्रत्येकामध्ये हे जे एग्ज असणार आहे ते एग्ज हे वेगवेगळं असतं, त्याची साईज वेगळी असते, शेप वेगळं असतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याच्यामध्ये ले करण्याची जी प्रोसेस आहे किंवा बॉडीच्या आतमध्ये ले केलं जातं का बाहेर ले केलं जातं ते सुद्धा वेगवेगळं आहे. तर काहींच्यामध्ये प्रोटेक्टिव्ह कव्हरिंग आहे, काहींच्यामध्ये प्रोटेक्टिव्ह कव्हरिंग नाही आहे. फॉर एक्झाम्पल द रेप्टिलिया, बर्ड्स आणि त्याचबरोबर मोनोट्रीम जे आहेत, इट इज लेट द एग आउट ऑफ द आउट ऑफ द बॉडी इन द वॉटरमध्ये. ओके, वॉटरच्या बाहेर ले करतात, वॉटरमध्ये नाही. ओके, पण त्याच्या अगोदरचे जर आपण बघितले फॉर एक्झाम्पल त्याच्यामध्ये सायक्लोस्टोमा आहेत किंवा फिसेस आहेत, ॲम्फिबिया आहेत. ओके, ॲम्फिबिया, फिसेस किंवा प्रोटोकॉर्डेस पहा, सेपॅलोकॉर्डेटा किंवा युरोकॉर्डेटा जर आपण त्याच्यामध्ये बघितले तर त्यांचे जे एग्ज आहेत ते ले कुठे केले जातात, पर पाण्यामध्ये. ओके, फॉर एक्झाम्पल फ्रॉग पहा किंवा फिश पहा, ते पाण्यामध्ये ले करतात. पण रेप्टिलिया, बर्ड्स आणि मोनोट्रीम जे आहेत, तर मोनोट्रीम्स हे मॅमल्समधला एक पार्ट आहे की ज्याच्यामध्ये एग्ज ले केले जातात. त्यांना एग्ज ले करणारे जे मॅमल्स आहेत त्यांना मोनोट्रीम्स म्हटलं जातं. आता ते जे आहेत ते कुठं ले करतात, पाण्यामध्ये नाही, पण तर पाण्याच्या बाहेर ग्राउंडवरती किंवा लँडवरती ले केले जातात. ओके, आता ते लँडवरती किंवा पाण्याच्या बाहेर ले करतात, त्यामुळे त्यांच्यावरती काय पाहिजे, प्रोटेक्टिव्ह कव्हरिंग पाहिजे. आणि दॅट प्रोटेक्टिव्ह कव्हरिंग इट इज नोन ॲज द सेल, त्याला सेल म्हटलं जातं. नंतर एग लेड ऑन अ लँड किंवा ऑर इन द बर्ड्स असतील तर ते कुठं ले करतात, नेस्टमध्ये, म्हणजे त्यांचं जे घरटं असेल त्या घरट्यामध्ये ले केलं जातं. ले केल्यानंतर इट इज केप्ट विदिन द वॉर्म अँड फेवरेबल टेम्परेचर, वॉर्म कंडिशनमध्ये, किंवा त्यांना डेव्हलप होण्यासाठी एम्ब्रिओ जे आहेत त्या डेव्हलप होण्यासाठी जे फेवरेबल कंडिशन लागेल, टेम्परेचर लागेल, अशा कंडिशनमध्ये ते ठेवलं जातं. ठेवल्यानंतर त्याच्या आतमध्ये जो काही एम्ब्रिओ आहे त्या एम्ब्रिओची डेव्हलपमेंट होते आणि डेव्हलपमेंट झाल्यानंतर तिथं काय होणार आहे, तो एम्ब्रिओ हॅच होणार आहे. ओके, हॅच झाल्यानंतर तो त्या अंड्यामधून हा बाहेर येतो. फॉर एक्झाम्पल इन अ चिकन एग पहा. ओके, आतमध्ये पिल्लू पूर्णपणे तयार होतं आणि पिल्लू पूर्णपणे तयार झाल्यानंतर ते जे काही वरचं कव्हरिंग असेल, सेल असेल, ते ब्रेक करतं आणि ब्रेक करून हे बाहेर येतं. ओके, त्यानंतर द लार्जेस्ट रेकॉर्डेड एग जे आहे इट इज द व्हेल शार्क आहे. तर ऑस्ट्रिच एग, ऑस्ट्रिचचं जे एग असतं इट इज द लार्जेस्ट एग ऑफ द लिव्हिंग बर्ड्समधलं सगळ्यात मोठं जे काही एग आहे ते म्हणजे ऑस्ट्रिचचं एग आहे. त्यानंतर द व्हास्ट नंबर ऑफ स्पीसीज लिव्हिंग ऑन अर्थ अँड देअर वे ऑफ प्रोड्युसिंग एग्स इज डिफरंट, सो दॅट कॅन बी क्लासिफाईड ऑन द बेसिस ऑफ द फॉलोइंग टाईप. आता याच्यामध्ये पहा, आपण अर्थवरती जे काही सगळे एग ले करणारे जे ऑर्गॅनिझम्स आहेत ते जर आपण बघितले मोठ्या प्रमाणात आहे, त्यामुळं तिथं एग जे आहे ते एग्ज हे वेगवेगळ्या टाईपचं हे ले केलं जातं. ओके, त्यांचं साईज वेगवेगळी असेल, त्यांचा शेप वेगवेगळा असेल, त्यांच्यामध्ये असणारं कॉम्पोजिशन हे वेगवेगळं असू शकतं. ओके, त्यामुळं एगचं क्लासिफिकेशन हे केलेलं आहे. पण क्लासिफिकेशन करत असताना एक असा ठराविक क्रायटेरिया त्याच्यामध्ये लावता येत नाही. वेगवेगळ्या पद्धतीनं त्या एगचं क्लासिफिकेशन हे केलं जातं. आता हे कसं क्लासिफिकेशन हे केलं जातं ते आपण ह्याच्यामध्ये बघूया. ना द फर्स्ट वन, ऑन द बेसिस ऑफ द अमाऊंट ऑफ द योग जो आहे ते योगचं अमाऊंट किती आहे, तो थोडा आहे का मीडियम अमाऊंटमध्ये आहे का खूप जास्त आहे, त्याच्यावरून त्याचे वेगवेगळे टाईप्स केलेले आहेत. त्याच्यामधला पहिला टाईप आहे तो म्हणजे अलिसिथल, मायक्रोलिसिथल किंवा इट इज ऑल्सो नोन ॲज द ओलिगोलिसिथल. द अमाऊंट ऑफ योग प्रेझेंट इन द ऑर्गॅनिझम इट इज व्हेरी स्मॉल अमाऊंट ऑर ॲबसेंट. तर एग्समध्ये
जर योग जो आहे तो खूप कमी प्रमाणात असेल किंवा पूर्णपणे ॲबसेंट असेल तर असं जे काही एग आहे इट इज नोन ॲज द अलिसिथल किंवा मायक्रोलिसिथल. फॉर एक्झाम्पल ह्या डायग्राममध्ये बघा, या डायग्राममध्ये जर तुम्ही बघितलं इथं न्यूक्लियस आहे पण सायटोप्लाझमचा सगळा पार्ट आहे. ओके, हा सायटोप्लाझमचा पार्ट आहे पण त्या सायटोप्लाझममध्ये देर इज नो एनी योग नाही आहे. फॉर एक्झाम्पल इन अ ह्युमन, आता ह्युमन एग जे आहे ओके, त्या ह्युमन एगमध्ये जर आपण बघितलं योग असतं, योग असतं पण त्या योगचं जे अमाऊंट आहे इट इज व्हेरी लेस इन द सायटोप्लाझम. ओके, फॉर एक्झाम्पल हे ह्युमनचं एग आहे, त्या ह्युमनच्या एगच्या सराउंडिंग सरफेस जर आपण बघितला इथं फोलिक्युलर काही सेल्स असतात, इट इज नोन ॲज द कॉर्ना रेडिएटा. त्या कॉर्ना रेडिएटरच्या आतमध्ये एक असं प्रोटेक्टिव्ह कव्हरिंग असतं, इट इज नोन ॲज झोला पेलुसिडा. त्याच्या आतमध्ये आहे ते म्हणजे सायटोप्लाझम आणि सायटोप्लाझममध्ये न्यूक्लियस प्रेझेंट आहे. त्या सायटोप्लाझममध्ये असे डिस्ट्रीब्यूट झालेलं थोडं व्हेरी स्मॉल अमाऊंटमध्ये एग प्रेझेंट असतं. त्यामुळं ह्युमन एग जे आहे इथं लक्षात ठेवा, ह्युमन एग जे आहे इट इज द मायक्रोलेसिथल. ते मायक्रोलेसिथल आहे. ओके, मायक्रो म्हणजे व्हेरी स्मॉल आणि लेसिथल म्हणजे यॉक. ओके, योगचं जे कंटेंट असणार आहे ते. ओके, फॉर एक्झाम्पल सी अर्चिन, ॲम्फिऑक्सस किंवा ट्युनिकेट्स किंवा युथेरियन मॅमल जे आहेत त्या युथेरियन मॅमल्समध्ये हे अलिसिथल किंवा मायक्रोलिसिथल किंवा ओलिगोलिसिथल टाईपचं एक प्रेझेंट असतं. त्यानंतर नेक्स्ट आहे मेसोलिसिथल. इन दिस टाईप ऑफ दी एग द योग अमाऊंट इज द मीडियम ऑर दी मॉडरेट. ओके, थोड्या प्रमाणात, खूप जास्त नाही, या थोड्या प्रमाणात त्याच्यामध्ये प्रेझेंट असतं. फॉर एक्झाम्पल ॲम्फिबिया, डिप्नोई फिश किंवा लंग फिश किंवा पेट्रोमॅक्सॉन आहे त्याच्यामध्ये. इथे खाली डायग्राममध्ये बघा, डायग्राममध्ये जर तुम्ही बघितलं तर हे एग आहे, त्या एग्समध्ये थोड्या म्हणजे पूर्ण भरलेलं नाही आहे. ओके, एग जे आहे ते एग हे पूर्ण योकनी भरलेलं नाही आहे, थोड्या अमाऊंटमध्ये. ओके, बऱ्यापैकी त्याच्यामध्ये योग आहे, मिडियम अमाऊंटमध्ये योग प्रेझेंट आहे. असं जर असेल तर त्याला मेसोलिसिथल म्हटलं जातं. ओके, आता इथे पहा, तुम्ही डायग्राममध्ये एक बघत असाल की ॲनिमल पोल दिलेला आहे. ओके, तर पाठीमागच्या डायग्रामपणे पण होतं पहा की त्याच्यामध्ये ॲनिमल पोल दिलेला आहे. तर एक लक्षात ठेवा, जे काही एग आहे त्या एगला 2 पोल असतात. जसं अर्थ आहे, अर्थला 2 पोल आहेत, साऊथ पोल आणि नॉर्थ पोल. त्या पद्धतीनंच एगलासुद्धा 2 पोल असतात. एक आहे ते ॲनिमल पोल आणि दुसरं आहे ते म्हणजे व्हेगेटल पोल. ॲनिमल पोल म्हणजे काय की जिकडे न्यूक्लियस असतो. ओके, आता हे एग आहे, ह्या एगच्या जर आपण बरोबर हा पार्ट केला, हा पार्टचा वरचा जो पार्ट आहे पहा, तिकडे काय आहे, न्यूक्लियस प्रेझेंट आहे. तर तो जो पार्ट असेल, तो जो पोर्शन असेल तर त्याला म्हटलं जातं ॲनिमल पोल. आणि जो खालचा जो पार्ट आहे की जिकडे काय असणार आहे, न्यूक्लियस नसणार आहे किंवा जिथं एम्ब्रियोनिक डेव्हलपमेंट आपल्याला दिसत नाही आणि जिथं लार्ज अमाऊंटमध्ये योग प्रेझेंट असतं तो पार्ट म्हणजे व्हेगेटल पोल. ओके, तर हे 2 पोल्स ह्याच्यामध्ये लक्षात ठेवा. कुठलाही एग असेल, कुठलाही एग असेल तर त्याला ॲनिमल पोल आणि व्हेगेटल पोल हे असतंच. ओके ना, त्यानंतर याचे एक्झाम्पल ॲम्फिबिया, डिप्नोई फिश, लंग फिश आणि पेट्रोमॅक्सॉनमध्ये. त्यानंतर नेक्स्ट आहे ते म्हणजे पॉलिलिसिथल किंवा इट इज द मॅक्रोलिसिथल किंवा मेगालिसिथल एग म्हटलं जातं. इफ द एग कंटेनिंग हाय अमाऊंट ऑफ दी योग. ओके, योगचं भरपूर जास्त मोठ्या प्रमाणात असेल. फॉर एक्झाम्पल प्रोथेरियन मॅमल्स, इन्सेक्ट असेल, ॲनिमल्स असतील किंवा रेप्टाईल्स आहेत, त्या रेप्टाईल्समध्ये वगैरे पहा मोठ्या प्रमाणात योग प्रेझेंट आहे. फॉर एक्झाम्पल चिकन. ओके, आता चिकनमध्ये जर आपण बघितलं हे जे एग आहे त्या एगच्या आतमध्ये पहा, बाहेरचा जर पार्ट आपण बघितला इट इज द व्हाईट पार्ट किंवा तिथं अल्ब्युमिन मोठ्या प्रमाणात असतं आणि मधला पिवळा बल्क आपण म्हणतो पहा, इट इज द योक आहे. आणि योगचं अमाऊंट जर आपण बघितलं मोठ्या प्रमाणात असतं. त्यानंतर पॉलिलिसिथल एगची डायग्राम जर आपण बघितली तर इथे पहा, हे पूर्ण एग आहे, त्या एगमध्ये इथं न्यूक्लियस आहे म्हणजे हा काय असेल, ॲनिमल पोल. आणि त्याच्या अपोजिटचा जो पोल असतो तो म्हणजे व्हेगेटल पोल. आणि जिथं न्यूक्लियस आहे त्याला जर्मिनल डिस्कसुद्धा म्हटलं जातं की जिथे ॲक्च्युअली एम्ब्रियो डेव्हलपमेंट प्रोसेस स्टार्ट होते आणि बाकीचा राहिलेला सगळा जो पार्ट आहे तो पार्ट म्हणजे योग आहे. योग हे मोठ्या प्रमाणात इथं असतं की जेणेकरून जो काही एम्ब्रियो तयार होणार आहे त्या एम्ब्रियोची पूर्ण डेव्हलपमेंट त्याच्यामध्ये होऊ शकेल. ओके, त्यानंतर नेक्स्ट आहे ऑन द बेसिस ऑफ द डिस्ट्रीब्युशन ऑफ दी योग. आता योग जे आहे ते योग हे एगमध्ये कसं डिस्ट्रीब्यूट झालेलं आहे त्याच्यावरून त्याचे 3 टाईप्स आहेत. एक म्हणजे आयसोलिसिथल, टिलोलिसिथल आणि सेंट्रोलिसिथल. ते आपण ह्याच्यामध्ये बघूया.
आता पहिला आपण बघूया ते म्हणजे आयसोलेसिथल किंवा होमोलेसिथल. द यॉक इज इक्वली डिस्ट्रीब्युटेड इन अ होल एग. पूर्ण एगमध्ये योग जे आहे ते व्यवस्थितपणे समान पद्धतीनं डिस्ट्रीब्यूट झालेलं असेल तर त्याला काय म्हटलं जातं, आयसोलेसिथल किंवा होमोलेसिथल. फॉर एक्झाम्पल असिलेसिथल एग असेल किंवा मायक्रोलेसिथल किंवा ओलिगोलेसिथल एग जे आहे त्याच्यामध्ये अशा टाईपचं एग असू शकतं किंवा जे काही योग आहे ते डिस्ट्रीब्यूट समान पद्धतीनं डिस्ट्रीब्यूट झालेलं असतं. त्यानंतर टिलोलेसिथल. द यॉक इज फाउंड इन अ वन पोल. एका पोलकडे असेल. आता 2 पोल आहेत पहा, ॲनिमल पोल किंवा व्हेगेटल पोल. आणि बऱ्यापैकी जर आपण बघितलं तर जे टिलोलेसिथल एग जे आहे त्या टिलोलेसिथल एगमध्ये जो व्हेगेटल पोल आहे त्या व्हेगेटल पोलमध्ये जास्त प्रमाणात यॉक असतं आणि ॲनिमल पोलला कमी असतं. ओके, तर अशा टाईपचं जर एग असेल तर त्याला टिलोलेसिथल एग म्हटलं जातं. आता टिलोलेसिथल एग टाईप ऑफ दी एग आर दोज विच इज यॉक प्रेझेंट ऑन अ व्हेगेटल पोल. व्हेगेटल पोलला मोठ्या प्रमाणात असेल, व्हाईल द अदर पोल इज फ्री. आणि अदर पोल हे फ्री असेल, तिथं कुठेही यॉक नसणार आहे. ओके, फॉर एक्झाम्पल ॲम्फिबियन एग किंवा बर्ड्स एग. बर्डचं जे एग असणार आहे त्यामध्ये अशा पद्धतीनं अशा टाईपचं एग असू शकतं. त्यानंतर नेक्स्ट आपण बघूया सेंट्रोलेसिथल. सेंट्रोलेसिथल मीन्स द यॉक इज प्रेझेंट ॲट द सेंटर ऑफ दी एग ऑर दी सायटोप्लाझम विच इज सराउंडेड बाय सुपरफिशियल लेयर. आता ह्या तिन्ही डायग्राममध्ये बघा, तिन्ही फॉर एक्झाम्पल इन्सेक्ट. ओके, ह्या फर्स्ट आपण बघूया ते म्हणजे सेंट्रोलेसिथल. सेंट्रोलेसिथलमध्ये हे जे पूर्ण एग आहे त्या एगमध्ये जो योक आहे तो एक हा बरोबर सेंटरला डिस्ट्रीब्यूट झाला आहे, फक्त सेंटरला आहे आणि त्याच्या साईडला काही नाही आहे. साईडला हा सायटोप्लाझमचा पार्ट आहे. ओके, त्यानंतर आयसोलेसिथल आपण बघितलं, जे पूर्ण एगमध्ये जो योक आहे तो व्यवस्थितपणे डिस्ट्रीब्यूट झालेला आहे, सगळ्या व्यवस्थितपणे होमोलॉगस आपण म्हणतो, एकसारखं डिस्ट्रीब्युशन त्याचं दिसतं. फॉर एक्झाम्पल चीनमध्ये. त्यानंतर इन द बर्ड्समध्ये बघा, बर्ड्समध्ये जर आपण बघितलं चिकनचं एक जर आपण बघितलं त्याच्यामध्ये बघा जो असा ब्रॉड शेप आहे तो म्हणजे इट इज द व्हेगेटल पोल. आणि जो छोटा निमुळतं असतं ते म्हणजे ॲनिमल पोल. त्याला ॲनिमल पोल का म्हणायचं, कारण तिकडे काय आहे, न्यूक्लियस आहे. तो न्यूक्लियस तिकडे आहे त्यामुळं ॲनिमल पोल. ओके, पण त्याच्या अपोजिट पार्ट जर आपण व्हेगेटल पोलला जर बघितलं, यॉक सगळं ॲक्युमुलेट एका साईडला झालेलं आहे. ओके, ना इट इज नोन ॲज द टिलोलेसिथल. त्याला टिलोलेसिथल म्हटलं जातं. ओके, अशा पद्धतीनं त्याचे डिस्ट्रीब्युशननुसार 3 टाईप आहेत, आयसोलेसिथल, सेंट्रोलेसिथल आणि टिलोलेसिथल. त्यानंतर ऑन द बेसिस ऑफ दी सेल. सेल म्हणजे वरचं बाहेरचं प्रोटेक्टिव्ह कव्हरिंग जे असणार आहे त्याला सेल म्हटलं जातं. फॉर एक्झाम्पल चिकन एग पहा, त्याच्यावरती काय आहे, हार्ड असं प्रोटेक्टिव्ह कव्हरिंग असतं, सेल असतं. ओके, तर ते सेल आहे का नाही त्याच्यावरून त्याचे 2 टाईप आहेत. एक आहे सेल्युडोइक एग आणि नॉन सेल्युडोइक एग. ओके, सेल्युडोइक एग म्हणजे काय पहा, द एग इज सराउंडेड बाय द हार्ड कवरिंग ऑर दी सेल. दिस टाईप ऑफ एग इट इज जनरली सीन इन अ टेरेस्ट्रियल ॲनिमल, फॉर एक्झाम्पल रेप्टाईल्स आणि बर्ड्स. ओके, रेप्टाईल्स आणि बर्ड्सचे जे एग्स आहेत त्यांच्यावरती पहा हे प्रोटेक्टिव्ह कवरिंग असतं. ओके, तर इथे पहा डायग्राममध्ये जर बघितलं आतमध्ये सगळा पार्ट आहे. ओके, इथं एम्ब्रिओ आहे डेव्हलप होणारा, तिथं योक आहे. ओके, त्याचबरोबर त्याचे वेगवेगळे मेम्ब्रेन्स आहेत. पण त्याच्या सराउंडिंग जर आपण बघितलं हार्ड असं प्रोटेक्टिव्ह कव्हरिंग असतं ते म्हणजे सेल त्याच्यामध्ये प्रेझेंट आहे. नॉन सेल्युडोइक एग in which the egg is not surrounded by any hard covering. For example human egg. ओके, ह्युमन एग असेल किंवा त्याला आपण ओहम म्हणतो, त्या ओहममध्ये बघा ओहमचं जर स्ट्रक्चर जर आपण बघितलं काय स्ट्रक्चर असतं स्ट्रक्चरमध्ये, तर आउटरमोस्ट फॉलिक्युलर सेलचा लेयर असतं त्याला कॉर्ना रेडिएटा. त्याच्या आतमध्ये लेयर आहे तो म्हणजे झोना पेलुसिडा. त्याच्या आतमध्ये एक मेम्ब्रेन असतं म्हणजे प्लाझ्मा मेम्ब्रेन. इट इज कन्व्हर्टेड इंटू व्हेटेलाइन मेम्ब्रेन म्हटलं जातं. त्याच्या आतमध्ये जो सायटोप्लाझम आहे त्याला प्लाझम म्हटलं जातं. आणि त्या प्लाझमच्या आतमध्ये एक सेंटरला न्यूक्लियस आहे. सेंटरला नसतो, तो थोडासा साईडला गेलेला आहे, त्या म्हणून त्याला इक्सेंट्रिक न्यूक्लियस म्हटलं जातं. तो न्यूक्लियस त्याच्यामध्ये प्रेझेंट आहे. ओके ना, त्याच्यामध्ये योक. आता इथे पहा योक जे असतं ते व्हेरी स्मॉल अमाऊंटमध्ये हे सायटोप्लाझममध्ये असं डिस्ट्रीब्यूट झालेलं असतं. आणि दुसरं म्हणजे त्याच्यामध्ये सेल नाही आहे. ओके, जसं बर्डच्या एगला सेल असतं तसं ह्युमनच्या एगला सेल त्याच्यामध्ये प्रेझेंट नाही आहे, त्यामुळे प्रोटेक्टिव्ह कव्हरिंग त्याच्यामध्ये नाही आहे ना. त्यानंतर ऑन द बेसिस ऑफ दी टाईप ऑफ दी डेव्हलपमेंट
ऑफ दी एग. आता ह्याच्यामध्ये पहा, जे काही एग आहे, एग डेव्हलप झाल्यानंतर म्हणजे त्याच्यामधल्या ज्या सेल्स असतील किंवा न्यूक्लियस असेल, ते न्यूक्लियस डिवाईड झाल्यानंतर पुढे तयार होणाऱ्या ज्या सेल्स आहेत, त्या सेल्स इट इज इन द इच पार्ट ऑफ द एम्ब्रियोचा जर एखादा पार्ट ते डिटरमाइन करत असतील तर त्याला डिटर्मिनेट किंवा मोझाईक टाईप म्हटलं जातं. आणि इनडिटर्मिनेट म्हणजे जे काही एम्ब्रियो डेव्हलप होत असताना त्याच्यामधला जो प्रत्येक पार्ट आहे हे जर एग डिटरमाइन करत नसेल तर त्याला इनडिटर्मिनेट म्हटलं जातं. आता ह्याच्यामध्ये पहा, डिटर्मिनेट किंवा मोझाईक टाईप. इन सर्टन एग एव्हरी पोर्शन इज प्री डिटरमाइन विथ रिस्पेक्ट टू पोलॅरिटी पोटॅन्शियलिटी फॉर फर्दर डेव्हलपमेंट. ओके, फॉर एक्झाम्पल म्हणजे काय, सिम्पल ह्याच्यामध्ये लक्षात ठेवा. फॉर एक्झाम्पल इथे एग आहे, त्या एगमध्ये इथं न्यूक्लियस आहे. ओके, त्यानंतर हा पूर्णपणे पार्ट आहे. हे एगचं कन्व्हर्जन हे झायगोटमध्ये झालं. ओके, झायगोटमध्ये झाल्यानंतर 2 सेल्स तयार झाल्या. आता तयार झालेले जे 2 सेल्स आहेत, ह्या प्रत्येक सेलमधून कुठला एम्ब्रियोचा पार्ट तयार होणार आहे किंवा हे एगा सेल. ओके, फॉर एक्झाम्पल हे एगा आहे, त्या एगपासून कुठल्या पार्टपासून कुठला पार्ट एम्ब्रियोचा तयार होणार आहे हे जर डिटरमाइन झालेलं असेल ऑलरेडीच तर त्याला डिटर्मिनेट टाईप म्हटलं जातं. फॉर एक्झाम्पल आता इथे पहा की हे एक एग आहे, त्या एगपासून 2 सेल्स तयार झाल्या आणि ह्या 2 सेलपासून कुठला पार्ट तयार होणार आहे किंवा असं कन्सिडर करा की इथे एक एग आहे. ओके, नाव इट इज द वन एग. हे एक एग आहे, त्या एगमधला हा पोर्शन. ओके, आपण एक 4 पोर्शन करूया. फॉर एक्झाम्पल याच्यामध्ये असे 4 पोर्शन मी केले, म्हणजे ए पोर्शन, बी पोर्शन, सी पोर्शन आणि डी पोर्शन. आता ए पोर्शन, बी पोर्शन, सी पोर्शन, डी पोर्शन हे एग्जमध्येच ठरवलेलं आहे की ए पोर्शनपासून कुठले एम्ब्रियोचे पार्ट्स तयार होणार, म्हणजे कुठले ऑर्गन आणि टिश्यू तयार होणार, बीपासून कुठले ऑर्गन आणि टिश्यू तयार होणार, सीपासून आणि डीपासून. असं हे एग्जमध्येच जर डिटरमाइन केलेलं असेल तर त्याला डिटर्मिनेट टाईप ऑफ द एग म्हटलं जातं. आणि इनडिटर्मिनेट टाईप ऑफ द एग म्हणजे इफ द एग इट इज कॅनॉट डिटरमाइन द फर्दर डेव्हलपमेंट ऑफ द एम्ब्रियो. म्हणजे एगपासून कुठला पार्ट तयार होणार, म्हणजे जर आपण मगाशी पद्धतीनं जर पार्ट केले, ए पार्ट, बी पार्ट, सी पार्ट आणि डी पार्ट. ओके, हा पोर्शन आहे. ह्या पोर्शनपासून पुढे कुठला एम्ब्रियोचा पार्ट तयार होत असेल, म्हणजे कुठला टिश्यू तयार होणार, त्याच्यापासून डायजेस्टिव्ह सिस्टीम तयार होणार, रेस्पिरेटरी सिस्टीम तयार होणार, काय तयार होणार. ओके, ते डिटरमाइन केलेलं नसतं, त्याला काय म्हणायचं, इनडिटर्मिनेट टाईप ऑफ दी एग. ओके, तर एवढे टाईप्स त्याच्यामध्ये एगचे आहेत, ते एगचे टाईप्स याच्यामध्ये लक्षात ठेवा. आणि राहिलेला जो काही पुढचे पॉईंट्स आहेत ते पुढचे पॉईंट्स आपण पुढच्या लेक्चरला बघूया. ओके, तर इथं थांबूया, राहिलेला पोर्शन आपण पुढच्या लेक्चरला बघूया. थँक्यू.